वाल्मिक कराडवर 14 गुन्हे असतानाही परळीत लाडकी बहीण योजनेच्या समितीचं अध्यक्षपद त्याला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असताना तो लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीचा अध्यक्षपदी कसा निवडला जातो असा सवाल आता विचारला जातोय। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या शिफारसीवरून ही नियुक्ती झाली होती। त्याच्या फेसबुकवर अजूनही लाडकी बहीण अध्यक्ष असं लिहिण्यात आलंय। धक्कादायक म्हणजे जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मिक कराड सदस्य होते, त्यामुळे इतके गुन्हे दाखल असलेल्या कराडच्या समितीवर झालेल्या नियुक्तीबाबत आता चर्चा सुरू आहे। ह्या सगळ्या आरोपींवर 2 ते 19 पर्यंत गुन्हे आहेत प्रत्येकावर। मग जर समाज रस्त्यावर नाही उतरला, कुणी न्याय नाही मागितला, तर हे असेच फिरणार का? म्हणजे हे काम नाही का? म्हणजे त्यांना ताब्यात घ्यायचं, त्यांना शिक्षा द्यायची, म्हणजे यंत्रणा काय असते, पोलीस प्रशासन काय असतं, न्याय काय असतो? म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे की ह्या लोकांवर एवढे गुन्हेगारी असताना म्हणजे हे कसं काय, म्हणजे हे कसं काय सहन होतंय सगळ्या गोष्टी? हे कसं काय एवढे मोकाट फिरू शकतात? हे कसं काय एवढ्या पदावर राहू शकतात?